आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. आम्हाला उमगलेल्या महिला या माझ्या चॅनलसाठी मी आज 91वी मुलाखत घ्यायला आली आहे. बिसलेरी को-पॅकर प्रिस्टीन ॲक्वाटिक्स कंपनीच्या डायरेक्टर सौ निलिमाताई मांगुळकर यांची. डोक्यात एक कल्पना होती. बिसलेरी पाण्याची कंपनी म्हणजे सगळीकडे वेगवेगळ्या नाल्यातून वाहणारे पाणी, सगळीकडे पाणीच पाणी आणि त्यामुळे होणारा चिखल, क्लोरीनचा वास. त्यामुळे मी जरा सुटसुटीत कपडे घालून या मुलाखतीकरता आले होते. पण गेटमध्येच मला पहिला धक्का बसला. तो म्हणजे गेटच्या बाहेर सरळ एका रांगेत नीट लावलेली झाडे. त्यानंतर आत प्रवेश केला. स्वच्छ वातावरण, लोडिंगचा एक ट्रक आणि बाकी गाड्या एका रांगेत शिस्तबद्ध लावलेल्या. मग मी परत वॉचमन दादाजवळ जाऊन चौकशी केली की हीच बिसलेरी कंपनीची को-पॅकर कंपनी आहे ना? तो हो म्हणाले. तरी विश्वास बसेना. पाणी वाहताना दिसत नव्हते, क्लोरीनचा वास नव्हता. अंदाज घेत पुढे जात होते तर स्वतः निलिमाताई मला घ्यायला आल्या होत्या. इथे कुठेच पाणी नाही. म्हणजे आधी को-पॅकर कंपनी पाणी फिल्टर होऊन इथे येत असावे आणि इथे फक्त रिफिल होऊन पॅक होत असावे असे मनात आराखडा बांधत असतानाच निलिमाताईंनी आणि त्यांच्या कंपनी वर्करने पाणी शुद्ध करण्याच्या टँकपासून pH लेवल कसे मॅनेज केल्या जाते, बिसलेरी वॉटर कशी तयार होते, रिफिलिंग कसे केल्या जाते, मार्किंग कसे केल्या जाते, लेबलिंग कसे केल्या जाते, 3 ते 4दा लिकेज कुठे आहे का म्हणून होणारी चेकिंग, नंतरचे पॅकिंग, लोडिंगपर्यंतचा सगळा प्रवास आणि प्रोसेस आम्हाला दाखवल्या, समजावून सांगितल्या व पाहिल्यानंतर मी नक्कीच म्हणेन, गॅरंटीने सांगू शकते, बिनधास्तपणे बिसलेरीचे पाणी प्या. हे सर्व खूपच काळजीपूर्वक आणि विश्वासाने बनवल्या गेले आहे.
91वी मुलाखत आज मी घेत आहे. 50 मुलाखती झाल्यात. अर्धशतक पार केलंय आणि खूप चांगल्या प्रवासावर मी चाललेली आहे, याचा मला खरोखर आज गर्व होतोय. गर्व का? गर्व करू नये म्हणतात, पण नाही, हा गर्व नाहीये. माझ्या महिलांप्रती असलेला हा माझा अभिमान आहे, त्यांच्याप्रती असलेला हा मला गर्व आहे. का गर्व करू नये मी? जेव्हा एक खूप मोठा वारसा असलेल्या एक नातीशी मी बोलतीये. नात कोणाची आहे ती? महाराष्ट्राची पहिली महिला खासदार असलेल्या केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर यांच्या नातीशी आज मी बोलवत आहे. नुसती नात नाहीये ती, तिचं स्वकर्तृत्व आहे. काय कर्तृत्व आहे हे आपण मुलाखतीत पुढे जाणणारच आहे. काय बोलणार आहे ती, काय सांगणार आहे, या बॉटलवरनं तुम्हाला थोडा कल्पना आलेलीच असेल की काय सांगणार आहे, कोण असणार आहे. पहिलाच बीड साईड, पूर्णा साईडच्या किंवा बऱ्याच लोकांना माहीत असेल का हा चेहरा कोणाचा आहे. पण माझ्या महिलांना, यवतमाळकरांना थोडासा अलिप्त असलेला, प्रसिद्धीपासून अलिप्त असलेला, फारसा कोणात न मिसळणारा असा हा माझा चेहरा आहे, जो तुमच्यापर्यंत मी आज आणणार आहे. कंपनी चालवायची, ठीक आहे, कंपनी माणसांनी चालवायची, पुरुषांनी चालवायची, ती त्यांची मक्तेदारी आहे. पण महिलेने, यवतमाळच्या महिलेने त्यात उतरायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही हो. पण करतीये, निलिमाताई करतीये. ती बिस्लरी कंपनीच्या त्या को पॅकर आहेत. आमच्या यवतमाळला बिस्लरी कंपनीची को पॅकरची फॅक्टरी आहे. विश्वास बसतोय कोणाला? नाही ना, पण आहे. आमच्या यवतमाळात छोट्याशा या डोंगराळ भागात आहे. आणि त्यांच्या ज्या ओनर आहेत त्या आज माझ्यासोबत संवाद साधणार आहेत. नमस्कार. ओनर आहेत म्हणजे सगळं जबाबदारी आहे, पण त्यासोबत काही छंद सुद्धा आहेत, काही आवड आहे, त्या सुद्धा आपल्या मुलाखतीत उलगडणार आहे. सुरुवात करूया. एका नातीपासनं करायची, माहेरपासनं करायची की कुठून करायची? चालेल, तुम्ही सांगाल तसं. सर्वात प्रथम तुमचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद, तुम्ही मला एवढी मोठी संधी दिली आहे. फर्स्ट टाइम मी माझ्या मनातलं कोणा समोर तरी उलगडत आहे. धन्यवाद. ही संधी नाही म्हणता येणार, हे तुमचं कर्तृत्व मला दाखवायचंय की नाही, आमच्या यवतमाळात आहेत कर्तृत्ववान महिला आहेत. जेव्हा पुस्तकात आपण बघतो महाराष्ट्रातून कर्तृत्ववान महिला, भारतातून कर्तृत्ववान महिला, ठराविक म्हणजे उद्योगिका, पण जेव्हा अशांचं नाव येत नाही तेव्हासाठीच हे माझं चॅनल आहे की नाही, हे व्यासपीठ फक्त तुमच्यासाठी आहे. त्यामुळे धन्यवाद नको. जेव्हा मी बघतेय की तुम्ही बीडवरनं यवतमाळ सारख्या सिटीत आलाय, बराच मोठा पल्ला गाठलाय, अंतर आहे, वारसाही खूप मोठा आहे. आजीपासून सुरुवात करूया. कसा लाभला आजीचा? माझ्या आजीचं शिक्षण जास्ती नव्हतं, म्हणजे 8वी पास होत्या त्या आय थिंक. आणि माझ्या त्या वडिलांच्या काकू आहे, पण माझ्या वडिलांना आई वडील नसल्यामुळे त्यांचं संगोपन वगैरे सगळं काकूंनीच केलं, त्यांच्या म्हणजे माझ्या आजीनीच केलं. आणि त्यांना पहिल्या, मला लहान असल्यामुळे एवढं त्यांच्याबद्दल नाही सांगता येणार आता, पण त्यांना पहिल्यापासूनच त्या साधारण घरच्या फॅमिलीचे होते. माझी आई पण आहे ती त्यांच्याच नात्यामध्ये होती, माझ्या आजीच्या. ओके. पण त्या दोघी एकदम गरीब घरच्या साधारण परिस्थितीमधनं आलेल्या, पण इकडे आल्यानंतर त्यांची एक नेतृत्व, समाजाप्रती आवड म्हणा, आपल्या बीड सारख्या छोट्याशा गावासाठी काहीतरी करायचे ही त्यांची धडपड म्हणा, त्या याच्यामध्ये उतरल्या. शिक्षण कुठे झालं तुमचं? माझं बीडला झालं प्रॉपर. ऍक्च्युली आम्ही आजी म्हणजे केशरबाई क्षीरसागर तुम्हाला सांगितलंच. माझी जी फॅमिली आहे पूर्ण, माझी जॉईंट फॅमिली होती. मला एक तसे तर चुलत काका पण, जसं आपले माजी मंत्री, पर्यावरण मंत्री जयदत्त क्षीरसागर, भूषण क्षीरसागर, एक डॉक्टर पण आहे विठ्ठल क्षीरसागर, रवी क्षीरसागर, हे सगळे तुम्हाला आता माहित असेल. जसे आता सध्याचे बीडचे आमदार आहे संदीप भैया क्षीरसागर, तो पण माझा भाऊच लागतो चुलत. ही सगळी माझी एक फॅमिली आहे. आणि तसेच माझे एक काका, सख्खे काका आणि माझे वडील, असे दोघं एकमेकांना भाऊ होते. तर आमची 10 बहिणींची जॉईंट फॅमिली होती. त्यामुळे मग काकांचं एक असं होतं की आम्ही आहे तोपर्यंत आमच्या मुलींचे लग्न झालं पाहिजे, सेटल झाल्या पाहिजे. त्यामुळे आम्हाला एज्युकेशनला फारसा वाव नव्हता. किंवा तुम्ही म्हणा एक मराठवाडा, किती चांगल्या घरची असले तरी पण एक बॅकग्राऊंड होतं की खेड्याचं, मराठवाड्यातलं, तिकडे लग्न ऍक्च्युली लवकर करतात मुलींचे. तर माझं बीकॉम सेकंड इयर असताना लग्न झालं. बीकॉम सेकंड इयर पर्यंतचं शिक्षण माझं बीडला झालं. मग नंतर एक आवड होती माझ्या वडिलांना. माझी आई आता नाहीये, 2 वर्ष झाली माझी आई गेलीये, वनमाला क्षीरसागर.
माझे वडील सुरेश राव क्षीरसागर, ते पण एक बिझनेस आहे. त्यांनी एकदम गरिबीतनं दिवस काढले आणि आता तिथे आमची मल्टिप्लेक्स आहे, स्क्वेअर म्हणून. टॉकीज आहे, लॉज आहे आणि माझ्यासोबतच बिस्लरीचं कोपॅकर ही आयडिया माझ्या भावांनी आणली माझ्या मिस्टरांपर्यंत. माझे 2 भाऊ आहे, वैभव क्षीरसागर, विपुल क्षीरसागर. यांच्याही मला याच्यात साथ भेटलेली आहे. फक्त एक कुठेतरी खंत होती. जसं लग्न तुम्हाला म्हटलं, माझं 19 वर्षामध्ये लग्न झालं. तेव्हा या साईडचा बॅकग्राऊंड असा खूप विशेष नव्हता. पण तेव्हा जेव्हा माझं लग्न झालं तर माझे जे सासरे आहेत ते पण सध्या हयात नाहीये. त्यांना झाले 15-20 वर्ष गेले ते. तर ते एकदम साधे शेतकरी याचे होते. फक्त माझ्या वडिलांनी जेव्हा देताना पाहिलं, तेव्हा घर पाहिलं, घरातली माणसं पाहिली, ते मला तेव्हा कळत नव्हतं. तेव्हा मला वाटायचं की मला म्हणजे एवढ्या मोठ्या याच्यातनं आपण कोणत्याच ह्याच्यामध्ये आलेलो म्हणून फॅमिलीमध्ये. तेव्हा माझ्या वडिलांनी म्हटलं, बेटा तू जेव्हा थोडी मोठी होशील तेव्हा तुला समजेल की मी काय बॅकग्राऊंड, काय फॅमिली म्हणून तुला दिलं मी. तर तेच होत, खरंच माणसं खूप चांगली आहे. आणि सगळ्यात मला नवऱ्याचा खूप सपोर्ट भेटला, मिस्टरांचा, अतुल मांगुळकर. बीकॉम सेकंड इयर नंतर, लग्न झाल्यानंतर शिकण्याची इच्छा होती मला. कधीच माझ्या सासऱ्यांनी वगैरे अडवलं नाही. माझ्या मिस्टरांचा फुल सपोर्ट होता मला. एमकॉम चं शिक्षण मी लग्नानंतर घेतलं. नंतर मला पहिला मुलगा झाला 2003 मध्ये. मुलगा थोडा 1-1.5 वर्षाचा झाला की मी बीएडचं एंट्रन्स देऊन माझं गव्हर्नमेंट थ्रू नंबर लागला इथे जिजाऊमध्ये, अण्णासाहेब खडसे विद्यालयामध्ये, आर्नी रोडवर आहे. तिथे मी बीएड केलं. आणि तिथे मग इतकी स्ट्रिक्ट कंडिशन होती बीएडची. 12-15 महिन्याचा पिरियड असायचा तो. पण डेली सकाळी 10 ते 5-5:30 वाजेपर्यंत कॉलेज राहायचं. ते मी माझा 1.5 वर्षाचा मुलगा असताना केलेलं आहे. मग त्याचं रात्री जागून अभ्यास करणं. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे तेव्हा इकडे सासरची जॉईंट फॅमिली आणि तेव्हा पाहुणे वगैरे राहणं, खेड्यापाड्याचे जवळचे न आपले नातेवाईक खूप जवळ असल्यामुळे मला सगळ्यांचं सांभाळून बीएड करावं लागायचं. खूप मी कष्ट घेऊन बीएड केलेलं ऍक्च्युली. ते जनरली मुली एकतर सायन्सकडे जातात किंवा आर्टकडे जातात. तुम्ही तर भरभक्कम फॅमिलीमधनं होतात. इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा आणखी एक चांगलं एक हे सोडून बीकॉम सुद्धा प्रोफेशन चांगलंच आहे. पण जेव्हा मोठ्या घरच्या म्हटलं की आपण बघतो की प्रोफेशनल म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल, मग बीकॉम का बरं हे केलं? मला अकाउंटिंगची पहिल्यापासूनच आवड होती. मला सीए किंवा असं काहीतरी वेगळं करायचं या फील्डमध्ये. सायन्सची हे नव्हती. आणि खरं सांगू आणखीन एक त्याच्यामध्ये हे, जो पिरियड होता आम्ही बहीण भाऊ होतो त्या काळामध्ये, जसं तर माझ्या लग्नाला या डिसेंबरमध्ये 25 वर्ष होतील, तसं म्हटलं तर खूप जुना पिरियड नाही येतो. पण आमच्या जो बॅकग्राऊंड आहे, मराठवाडा साईड आहे. मराठवाड्यात तुम्ही आजही प्रचलित असाल की खूप असे हे असतात, थोडेसे अकुंचित माइंडचे लोक आहेत. त्यामुळे आमचे थोडेसे लवकर लग्न केले त्यांनी. तर एक फील्ड म्हणून सायन्स फील्ड निवडताना रात्रीचे ट्युशन्स असणं, क्लास असणं, हे सगळं आम्हाला त्यांचा धाक होता. त्यांचं म्हणणं होतं तुम्हाला जे काही शिकायचं तुम्ही तुमच्या लग्नानंतर शिका. तर मग मी थोडंसं विचार करून आणि आवड पण अकाउंटिंग मध्ये वगैरे असल्यामुळे मी कॉमर्स चूज केलं. माझी फर्स्ट बहीण आता जशी कझन आहे, ती मोठी आहे, ती पीएचडी झालेली आहे. बीएससी ऍग्री करून तिने मग पीएचडी केलं. आणि ती आता मोठ्या पदावर, आमचंच कॉलेज आहे केशरबाई क्षीरसागर बीडला, तिथे ऍज अ लेक्चरर आहे. परत माझी एक बहीण BHMS डॉक्टर आहे. एक बहीण इंटिरियर डिझायनर आहे. अच्छा. म्हणजे प्रत्येक जण एज्युकेशन वाईज, माझा भाऊ आहे तो इंजिनियर झालेला आहे आणि त्यांनी MS त्यांनी USA मधनं केलेलं आहे. पण माझी एक आवड होती की मला अकाउंटिंग कडे, त्यामुळे मी कॉमर्स चूज केलं. एमकॉम बीएड झाल्यावर एक चांगलं प्रोफेशन तुम्ही निवडू शकले असतात, लेक्चरशिप, प्रोफेसरशिप. पण हाऊसवाईफ झाला. होती आवड हाऊसवाईफची, स्वतःची काही छंद जपायची, की थांबल्यात? ऍक्च्युली थांबलंच म्हणावं लागेल ना. पहा ना, जसं मी एमकॉम बीएड हे लग्न झाल्यानंतर केलं. बरं, मला काही दिवसात शिकायचं असेल तर मी एमकॉम करून सोडलं असतं. पण 1.5 वर्षाचा मुलगा असताना मी बीएडला एंट्रन्स थ्रू, तेव्हा तर हे लागायचे पैसे किंवा असं, आपण एंट्रन्स थ्रू फ्री मध्ये नंबर लागला गव्हर्नमेंट थ्रू माझा. नंबर लावून मी पूर्ण दिवसभर कॉलेज केलं. आल्यावर मग परत घरचं करा, मुलाला पहा, हे सगळं जिम्मेदारी करून रात्री 1-1 वाजेपर्यंत त्याचे नोट्स खूप काढायला लागायचे, ते काढायची मी. आणि मग मला लेक्चरशिपची ऑफर पण आली होती. पण त्या काळात म्हणतात ना, काहीतरी आणखी चांगलं घडायचं असेल तर आपल्याला थांबावं लागते किंवा काहीतरी विचार करावा लागतो, असेल मला. मे बी सासरे वारले आणि सगळ्यात मोठे आम्ही असल्यामुळे दोन्ही दिरांचे लग्न आम्हाला करावं लागले. आणि
जॉब म्हटलं की कसे एक रिस्ट्रिक्शन्स असते. हो. तुम्ही 7 ते 5 करा, 9 ते 6 करा, आपल्याला कंपल्सरी ऍज अ बिझनेस वुमन किंवा आता तुम्ही युट्यूब चॅनल चालवताय तर तुम्ही कसं थोडासा पिरियड आपण ऍडजस्ट करू शकतो. नक्कीच. मे बी मला आता आज कुठे काही कोणी आलंय किंवा काही अडचण आली तर मी 2 तास लवकर जाऊ शकते. जॉब म्हटल्यावर आपल्याला कन्सिस्ट म्हणजे नाही होते. तेवढा वेळ द्यावा लागतो. तर तो वेळ मला त्या काळात मी नाही देऊ शकली. म्हणून मला तिथे थांबावं लागलं. आणि माझे मिस्टर मी तुम्हाला जसं सांगितलं ते डेव्हलपिंग आणि बिल्डर आहे. त्यामुळे त्यांच्या बाहेर गावचे दौरे जास्ती राहायचे. मग लहान मुलाला सोडून जॉब करणं हे कुठेतरी माझ्या मनात पण हे नाही झालं, की आपण थोडं थांबून काही दिवसांनी परत करू शकतो आपल्यासाठी काही, असं मग मी विचार केला. आणि जिथे लेक्चरची ऑफर आलेली असताना मी थांबली. एमकॉम बीएड झाल्यानंतर म्हणजे शिक्षकी पेशाची, लेक्चरशिपची किंवा असं एखाद्या कंपनीत पोस्ट न घेता उद्योग का उभारावा वाटला? ऍक्च्युली जॉबची ऑफर आली तुम्हाला मी सांगितलं. हा, फॅमिली प्रॉब्लेम्स तर होत्या, तशा याच्यात मी करू शकले असती. पण एक कुठेतरी मत होतं की मी कोणाच्या अंडरमध्ये राहून काम करेल, हा माझा ऍक्च्युली स्वभावच नाहीये. असं माझ्या मिस्टरांनाही वाटत होतं आणि मलाही वाटत होतं कुठेतरी, की मी 7 ते 9 किंवा 9 तास कोण अंडरमध्ये जॉब करेल. ही माझी मानसिकता मला थोडीशी कमी वाटली तेव्हा. त्यामुळे कुठेतरी आपलं स्वतःचं काहीतरी करूया. माझे मिस्टर पण म्हणे, जसं मला पण वाटत होतं, की मग आपण असं काय नाही करू शकत, की नोकरी करण्यापेक्षा आपण इतरांना नोकरी दिली पाहिजे. रोजगार हा विचार देण्यापेक्षा रोजगाराभिमुख व्हायचं. व्हायचं. नक्कीच. एक महिलांचं असतेच तसं, की हातभार किती लावता येईल तो लावायचा लावायचा प्रयत्न प्रयत्न करतो. पण एवढा मोठा प्लांट उभारून करायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हा उद्योग उभारायचा म्हणजे बऱ्याच जणांची तुम्हाला मदत झाली असेल, एक प्रेरणा मिळाली असेल आणि एक जी तुमचा मनातला जो एक होता, की तुम्हाला रोजगार द्यायचा, तर बरीच ती तयारी राहिली असेल तुमची. तर काय काय करावं लागेल? साथ कोणाची राहिली हे पण मला महत्वाने ऐकायचंय. तेच म्हटलं तुम्हाला, की जसं आपण काही करतो तर एकटं कोणीच काही करू शकत नाही. ॲज अ लेडीज तरी लग्न झाल्यानंतर आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट लागतोच. मी तुम्हाला जसं म्हटलं, आई वडील प्रथम गुरु, त्यांच्यापासूनच आपलं अस्तित्व सुरू. माझ्या आई पण माझी खूप खंबीर आणि हे होती, चव्हाण मलाबाई क्षीरसागर. त्यांनाही वाटायचं आपल्या मुलीला पहिल्यापासूनच जिद्द आहे काहीतरी करायची. वडिलांना, स्पेशली वडिलांना, सुरेशराव क्षीरसागर माझे वडील आहे सध्या, ते बिझनेस मॅनच. त्यांनी खूप मोठं त्यांचं एक स्वतःचं विश्व शून्यातून उभा केलेलं आहे. तर त्यांचं नेहमी माझ्या मिस्टरांना म्हणायचं. आणि माझ्या मिस्टरांना पण अतुल मांगुळकरला कुठेतरी वाटायचं, की जी मुलगी काही गरज नसताना, म्हणजे जे आपली एक मेंटॅलिटी सांगते जेंट्सची म्हणा किंवा आपल्या समाजामधली, की गरज नसताना कशाला करते तू जॉब, कशाला करते, काय कशाला करायचंय तुला, असं असताना जिथे मी माझं एज्युकेशन पूर्ण केलं बीएड एवढ्या याच्यामध्ये, की म्हणजे तेव्हा बीएड करणं साधी गोष्ट नव्हती 25 नाही, वर्ष आधी. त्यावेळेस हा, बरंच कंपल्शन होतं, कंपल्सरी क्लासेस करायचे, लहान मुलाला सांभाळून करायचं. त्यांनी माझी ती धडपड पाहिली, जिद्द पाहिली, की काहीतरी करायचंय बा मला. सगळं घरी असताना, सुखसोयी असताना एज्युकेशन घेऊन काहीतरी करायची धडपड पाहिली त्यांनी. आणि मला ठामपणे उभा राहिले ते. आणि त्यांना माझ्या वडिलांचं एक हे होतंच, की माझ्या मुलीला काहीतरी करायचं आहे, मी जे करू नाही देऊ शकलो तिला, ते तुम्हाला आता तिच्यासाठी करायचंय. हे पण माझ्या मिस्टरांच्या मनात एक होतं, म्हणून त्यांनी मला स्टँड करायसाठी सपोर्ट केला. ही जी बिस्लरीची कंपनी आहे, को पॅकर, मग हे को पॅकर म्हणजे तुम्ही मटेरियल दुसरीकडनं बोलवता, हे जे काय असतं हे कसं हँडल करता मग सगळं तुम्ही? जसं माझा भावाचा पण बिझनेस आहे, मी पूर्ण बॅकग्राऊंड माझं बिझनेसचं आहे. त्यांनीच ही कल्पना पुण्यावरनं वगैरे आणली. आपल्या बीड सारख्याच ठिकाणी, यवतमाळ सारख्या ठिकाणी कोपॅकरशिप देणं किंवा हे आणखीन नव्हतं याच्यामध्ये आलं. नागपूरपर्यंत बिस्लरीचे प्लांट होते आपले महाराष्ट्रामध्ये, छोट्या छोट्या सिटीमध्ये जात नाही. तर ते माझ्या भावानी सोबत, वैभव क्षीरसागर, विपुल क्षीरसागर माझे भाऊ आहे, त्यांच्या थ्रू माझ्या मिस्टरांनी, या तिघांनी मिळून ही कल्पना साकार करण्यात मला मदत झाली. आणि त्यांनी तिकडे बीडला टाकली आणि आम्ही इकडे यवतमाळला टाकली. कोपॅकरशिप म्हणजे कसं, आपल्याला कोपॅकर मीन्स जसं आपण रॉ मटेरियल आहे, तुम्हाला मी जसं दाखवतो, तुम्ही पाहिलं पण असेल, मी तुम्हाला दाखवलं पण, जसे ही बॉटलसाठी प्रीफॉर्म लागतात, कॅप लागतात, परत लेबल लागते. हा सगळा जो रॉ मटेरियल आहे तो आपण बिस्लरीच्याच वेंडर, अप्रुव्हल वेंडर असतात त्यांचे, अप्रुव्हल वेंडर करणं आपण त्यांच्या टर्म्स आणि नॉर्म्सनुसार खरेदी करतो, परचेस करतो आणि मग त्यांना आपण ॲज अ प्रोडक्ट बनवून देतो. आणि मार्केट म्हणजे सेल, मार्केटिंग हे सगळं बिस्लरीवाले पाहतात, आपल्याला पाहायचं काम नाही येतं. किती महिलांना आजपर्यंत रोजगार दिला?
आमचा पूर्ण हा स्टाफच म्हणजे माझा जो प्लांट आहे ते 60-70 लोकांचा प्लांट आहे. त्याच्यामध्ये माझ्या 25-30 तर महिला आहेत. जसं जिथे आता मशीन वगैरे आहे बघा, तिथे तर प्रॉपर नॉलेज असतं, तिथे आपण महिलांना आणखीन आपल्या याच्यामध्ये आणखीन अशा आल्या नाहीये की ज्या प्रत्येक मशीनवर पण महिला असतील. पण जिथे पॅकेजिंग आहे, जिथे बॉक्स आहे, जिथे डिस्पॅच म्हणजे सेल हे आहे, लोडिंग अनलोडिंग आहे, जिथे हाऊसकीपिंग आहे, जिथे लॅब आहे, फूड टेक्नॉलॉजी लागते, मायक्रो लागतात, मायक्रो ज्याचं एज्युकेशन सांगते तुम्हाला मी, केमिस्ट लागते, ह्या सगळ्या आपल्या लेडीज आहेत. अच्छा. म्हणजे 20-25 महिलांना आपण दिलेला आहे रोजगार. कंपनीचं एक ओनर तर आहेच तुम्ही, पण त्यासोबतच एक डायरेक्टर म्हणून काय काय काम सांभाळावं लागतं तसं? ॲज अ डायरेक्टर मी हायजीन, क्लीननेस, पीपी म्हणजे आता तुम्ही पाहिलं एंटर करताना तुम्हाला कॅप, परत टॉप कॅप लागली, मास्क लागला, शू कव्हर लागतात, हे सगळं जे आहे ते मेंटेन करतात की नाही येणाऱ्या लोकांना. परत माझे स्टाफ आहे, लेबर आहे, ते सगळे त्या डिसिप्लिन पाळतात की नाही. इवन आमच्याकडे मी आज घातले इंटरव्ह्यू म्हणून आहे, आमच्याकडे वॉच, बांगड्या, गळ्यातलं हे सगळं काहीच ॲसेसरीज हे नाही, अलाउड नाही. चेक करून घेणं आपल्या स्टाफकडनं, हायजीन ठेवणं, आपला प्रोडक्शनची कन्सिस्टन्सी कशी राहील जास्तीत जास्त, त्याला काय म्हणतात तुम्ही, दिवसभरामध्ये थोडंसं स्टॉप किंवा बॅक कमी राहून आपलं प्रोडक्शन कसं वाढवता येईल याचं लक्ष ठेवते मी. नवनवीन तंत्रज्ञान यातही येतच असेल, वेगवेगळं काहीतरी येत असेल, तर मग ते कसं मॅनेज करतात? जसं बिस्लरी थ्रू आम्ही मेल पाठवणं किंवा आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो तर समजते. जसं आता नवीन नवीन झालं, आता या बॉटलला कटर आहे, परत बाकी त्याचं हार्डनेस चेक करणं, नवीन नवीन इक्विपमेंट येते. आता आम्ही ते प्रत्येक महिन्यामध्ये बिस्लरीनी दाखवलं की हे आहे. हा थोडा त्रास होतो कारण त्याचे भांडवल पण खूप लागते, पण आम्ही नवीन नवीन तंत्रज्ञान आमच्या ह्याच्यात कसं आत्मसात करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत राहतो. पाणी म्हटलं की जीवन आहे, पाणी ही जीवन आहे, पण त्याचा मग पर्यावरणपूरक कसं समतोल राखता तुम्ही? करतो ना आम्ही. जसं आता आपण तुम्ही पाहताय आम्ही रॉ वॉटर भरून ठेवतो टँक पहिले, म्हणजे एकदम रॉ वॉटर 6 टँक आहे आमच्या. त्याच्यानंतर प्रोडक्ट वॉटर, मग ज्यामध्ये आम्ही सगळं मिक्स करतो, तुम्हाला सांगितलं तसं मिनरल्स वगैरे जे पण. त्याच्यामुळे जे पाणी वेस्ट जाते ते आम्ही इथे वॉटर हार्वेस्टिंग करतो आणि रियूज होईल याचा प्रयत्न करतो. आणि प्लांटेशन पण भरपूर केले आम्ही आमच्या एरियामध्ये. अच्छा. वॉटर हार्वेस्टिंग पण केलेलं आहे. ओनर म्हटलं, डायरेक्टर म्हटलं की सगळ्यात मोठा आला, मग त्यांचं आणि समाजाचं थोडंसं एक गॅप पडतं. मग एक वैयक्तिक म्हणून आणि व्यावसायिक म्हणून हे संबंध कसे जोपासता तुम्ही? वैयक्तिक पण मी ऍक्टिव्ह आहे, सोशल आहे, पण जिथे सोशल होता येईल तेवढं मी माझ्या तऱ्हेने सोशल होते. आणि जिथे बिझनेस ॲज अ बिझनेस वुमेन म्हणून जिथे माझं काम आहे तिथे मी माझ्या कामाला प्राधान्य देते. सोशल म्हटलं तर आपण बरेच असे आहेत की आम्ही रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनला मी अटॅच आहे, इनरव्हील क्लबची मी मेंबर आहे. या सगळ्या कारभारात कंपनी चालवण्यात अतुल भाऊंचा कसा पाठिंबा राहिला? सगळ्यात मोठा पाठिंबा अतुलचाच आहे. कारण जेव्हा मी हे सुरू केलं, बिझनेस आम्ही सुरू केला, अडचणीत येतातच थोड्या मोठ्या, पण मेन तर फॅमिली हे राहतात, अडचणी असतात. त्याच्यामध्ये मला त्यांचा खूप सपोर्ट झाला. मुलंही लहान होती, मुलांचं एज्युकेशन चालू आहे. जसं माझी आता मुलगी 10th मध्ये सध्या. जेव्हा आम्ही 19 मध्ये सुरू केला आणि नंतर तर कोविड आले, कोविडच्याही अडचणी आल्याच आम्हाला. तर कोविडच्या आधी माझी मुलगी जास्तीत जास्त मला 5वी-6वीत असेल आणि आम्ही सेपरेट फॅमिली झालो. त्यामुळे मग फॅमिलीमध्ये आम्ही दोघंच होतो. दोघंच असताना मग ते पण वर्किंग, मी पण वर्किंग, त्यामुळे खूप अडचणी यायच्या की कधी असं, एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते की कधी तिची पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे, कधी मी नाही वेळ काढू शकली तर ते जातील, कधी त्यांना पण घरामध्ये आमच्या येणाऱ्या जाणारे नातेवाईक खूप आहे, कारण आमच्या दोघांचंही फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे खूप हे नातेवाईक आहे. त्यामुळे मग कोणी गेस्ट आलेले आहेत तर नाही तू तिथे थोडं अटेंड करून ये, मी तोपर्यंत मी घरी जातो, किंवा ते म्हणजे असा सपोर्ट आहे त्यांचा मला. आणि खूप विशेष म्हणजे कुकिंग मध्ये खूप हेल्प करतात ते मला. अरे वा, सिरियसली. हा, कुकिंग मध्ये पण त्यांचं आहे की नाही तर तू काही साधं केलं तरी चालेल,
पण कधी काही झालं की माझी तब्येत बरी नसेल, कधी मला प्रॉब्लेम आला, कधी इकडून जायला लेट झाला, मुलगी घरी आली, तर त्यांचा तो सपोर्ट राहतो की ते काहीतरी करून खाऊ घालतील. खूप छान साथ आहे. अतुल भाऊंबद्दल आणखी काय सांगाल? सध्या कुठे बिझी आहेत भाऊ? सध्या MP मध्येच साईट सुरू आहे त्यांची आणि वार्को ग्रुप बिल्डर, तुम्ही डेव्हलप आणि बिल्डर्स ओळखत असाल आपल्या यवतमाळमध्ये. महाराष्ट्रात नव्हे तर त्यांच्या MP मध्ये पण साईट सुरू आहे. ते वन ऑफ द डायरेक्टर आहे वार्को ग्रुप मधले. त्यांचं बिल्डरशिप आणि लँड डेव्हलपिंगचा काम आहे आणि व्यवसाय आहे. त्यामध्येच ते मला इथेही थोडं सपोर्ट करतात आणि रोटरी क्लबचे पण ते टीम मेंबर आहे कमिटीमध्ये. आणि क्रेडाय जी इंजिनिअरिंग असोसिएशनची टीम आहे त्याची सध्या ते यावर्षी प्रेसिडेंट आहे. त्यामुळे ते सोशल पण आहे. सोशल खूप आहे. सोशल याच्यासाठी सांगू शकते मी की डोनेशन देणं किंवा हे करणंच म्हणून नाही सांगायचं मला. सगळ्यात मेन त्यांचं मला कौतुक येतं तेव्हा वाटतंय जेव्हा आमची नुकताच कोविडच्या 1 वर्ष आधी आमची फॅक्टरी सुरू झाली. तुम्हाला तर माहिती आहे लोन सगळं बघता तेच आमचं आणखीन ऍडजस्ट व्हायचंच होतं. नवीन आम्ही याच्यामध्ये माझं पदार्पण झालेलं होतं. त्या काळामध्ये कोविड आला. कोविडमध्ये तर सगळे बिझनेस ठप्प झाले. त्या काळात आम्ही सर्व्हाइव्ह करायच्या पिरियडमध्येच होतो. पण त्या काळामध्ये जेव्हा आमची 50 लोकांची स्टाफ आणि लेबर मिळून हे होते, तर त्यांना घरी पाठवणं ठेवणं, घरी तर गेलेच सगळे, पण घरी ठेवल्यानंतर ते आपल्यावर डिपेंड आहे हे त्यांच्या मनात कुठेतरी होतं. तर त्यांनी खूप प्रयत्न करून खूप ऍडजस्ट करून कोविडचा तो पूर्ण काळ प्रत्येकाला अर्धा पेमेंट घर बसल्या दिलेला आहे. अरे वा. त्याच्याविषयी मला त्यांचं कौतुक वाटते. एवढी चांगली साथ असताना नक्कीच कुटुंब चांगलं म्हणजे एक मुलांवर पण संस्कार चांगलेच असतात. सगळं करायचं म्हणजे कुटुंब, एवढी कंपनी, पूर्ण स्टाफ सांभाळायचा, जबाबदाऱ्या भरपूर आहेत. पण एक व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला छंद असतात, काही वेळ द्यायचा असतात. मग याकरता वेळ कसा काढता? ते म्हणतात ना आवड असेल तर सवड मिळेल. तर मला आवड आहे. मला सिंगिंगची आवड आहे, डान्सिंगची आवड आहे. इवन मी कथ्थक नृत्य शिकलेली आहे. 5 एक्झाम झालेल्या आहे माझ्या. पण नेमकं आता जसं तुम्ही काही सांगू शकता की मी इकडे खूप बिझी झाले. मुलगी पण थोडीशी मोठी तर 10th मध्ये, तर माझ्या थोड्या 1-2 विशारद व्हायच्या राहिलेल्या आहे. तर कथ्थक नृत्य माझं सुटलंय 2-3 वर्षापासून. पण मी परत आता ते जॉईन करायचा विचार आहे माझा. गुरु कोण आहे? माझे गुरु आहे शीतल लचके मॅडम. त्यांच्याकडेच मी 2012 पासून कथ्थकचं नृत्य घेतलं. पहिले फक्त डान्स म्हटलं की आपल्याला एक राहते ना की कुठे गेलं की आपण डान्स करतोय, बॉलिवूड आहे, तो लहानपणापासून होता छंद. पण त्याला कधी स्टेज असा भेटला नाही. लहान आपण कॉलेज म्हणजे स्कूलमध्ये कॉलेजमध्ये करतो तेवढाच होता. तर माझी मुलगी लहान होती, म्हणजे मुलगा तर 2003 मध्ये झाला. मोठा मुलगा होता तो एज्युकेशनने बाहेर गेला. तर आता आर्किटेक्ट करतोय तो. अच्छा. तर मुलगी लहान असताना काहीतरी आपल्याला आता एक वेळ आहे रिकामा. आणखीन तेव्हा तर माझं हे पण होतं, बिझनेसचं वगैरे सुरू नव्हतं काहीच. तर मॅडमचा मी स्टेज शो पाहिला टिंबर भवन मध्ये, त्यांच्या मुलींचा होता. तर तिथे गेली मी, तर मी पाहिलं की इवन छोट्या छोट्या मुलीच आहे असं नाही, मॅडम किंवा आपल्या इच्छापेक्षाही मोठ्या लेडीज सुद्धा तिथे नृत्य करत होत्या. ती एक प्रेरणा म्हणा किंवा त्यांचं मला ते खूप कौतुक वाटलं आणि माझी जी मनातली इच्छा होती काहीतरी आपण परत डान्सकडे वळावं ती पूर्ण केली. मग मी मॅडमला भेटायला गेली त्यांच्याकडे. तर मॅडम म्हटलं तर खूप वर्ष झाली, मी सगळा ब्रेक झालेला आहे, असं थोडाफार डान्स कुठे गेल्यावर प्रोग्राम मध्ये वगैरे करते, पण ऍज अ कथ्थक ज्या स्टेप लागतात, जे पूर्ण आपल्याला हावभाव असतात, ते सगळं शिकायचं मला होईल का म्हणलं या वयामध्ये. तर मॅडम म्हणे वयाची मर्यादा नाहीये म्हणे त्याला काही, आपला आवड असेल तर सवड मिळते म्हणा, किंवा तुला आवड असेल ना तर तू मनातनं केलं की साध्य होत असते म्हणे. तर मग त्यांनी मला तो कॉन्फिडन्स दिला आणि मग मी एक्झाम म्हणजे शिकली. यायचं म्हणजे डान्स म्हणून म्हणजे नृत्य प्रशिक्षण तर घेतलं, त्यासोबत मी एक्झाम पण देत गेली आणि दरवेळेस म्हणजे क्लिअर होत गेली, फर्स्ट डिस्टिंक्शन मध्ये पास होत गेली. अरे वा, खरोखर खूप अभिनंदनाची गोष्ट आहे ही की एक हाऊसवाईफ असताना, एवढ्या मोठ्या कंपनीची ओनर असताना, सगळं 35-40 लोकांचा स्टाफ सांभाळत स्वतःची आवड सवडीने जपणाऱ्या अशा ह्या निलिमाताई मांगोळकर. कंपनी, पाण्याची कंपनी, जेव्हा जल आहे तो जीवन आहे, तर बरेचसे रूल्स नॉर्म्स तुम्हाला सांभाळावं लागत असेल. त्याकरताही काही तुमच्या कमिटी येत असेल किंवा काही तुमचे हे असेल, हे कसं सांभाळता किंवा त्या रेग्युलेशनला, त्या नॉर्म्सला कसं तुम्ही उतरता किंवा कसं फुलफिल करता ते?
तुम्हाला सांगितलेच हेड ऑफिस आहे मुंबईमध्ये, इंदोरमध्ये. तर आपण जसं हेड ऑफिसमधनं आम्हाला काही काही ते सांगत राहतात, नवीन नवीन त्यांचे तंत्रज्ञान येतात, इक्विपमेंट येत राहतात. तर त्यासोबत आम्ही थोडंसं आमचं म्हणजे हे राहतो, टचमध्ये राहतो, की आपण जेवढं पॉसिबल तेवढं आम्ही त्यांच्या तंत्रज्ञानाला अवगत करायचा प्रयत्न करतो. त्यामुळेच म्हणा तुम्ही, की तुम्हाला मला सांगायला फार आनंद होईल, की आम्हाला महाराष्ट्रामध्ये या वर्षीचा नंबर फर्स्ट प्लांट म्हणून अवॉर्ड भेटलेला आहे. आणि HO ऑडिट म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं हेड ऑफिसकडनं ऑडिट होत असते, त्याच्यामध्ये स्कोरिंग आमची सगळ्यात जास्त आहे अरे महाराष्ट्रामध्ये. वा. त्यामध्ये त्यांनी माझं फार म्हणजे ॲज अ लेडीज म्हणून जास्ती कौतुक केलं, की मी फक्त प्लांट म्हणजे मशीन चालू आहे, प्रोडक्शन चालू आहे, डिस्पॅच आहे हे नाही, तर मी ईच अँड एव्हरी क्लिनिंग सगळं पाहते स्वतःहून. त्याचंही त्यांनी खूप कौतुक केलं माझं. खरोखर म्हणजे आणि आता आणखीन एक तुम्हाला सांगू इच्छिते मी, की आम्हाला ISO साठी आम्ही प्रमाणित आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं आहे, की म्हणजे मी इंटरनॅशनल स्टँडर्ड लेवलला आमचा प्लॅन पोहोचलेला आहे. तर आम्हाला ते सर्टिफिकेट आम्ही भेटू शकते असं. नाही, सगळीकडे म्हणजे पाणी आहे तर चिखल आहे किंवा असं जे असेल तसं काही नाही. किती स्वच्छता, वातावरण आल्हाददायक, इतकं छान वातावरण आहे की जी कन्सेप्ट होती की पाणी आहे तर सगळं काही हे असेल ते कुठेच मला जाणवलं नाही. खूप छान असं आणि नीटनेटकेपणा तुमचा. आणि आम्हाला टीम पण छान भेटली, म्हणून मग मला होईल तेवढं मी माझ्या स्टाफ मेंबर्सचं, लेबरचं, जसं कोणाचं सेलिब्रेशन करतो, बर्थडे सेलिब्रेशन आहे, आम्ही 6 महिन्यातनं एकदा आम्ही सगळ्यांना डिनरला घेऊन जातो बाहेर. आणि अवॉर्ड पण असते इयरली, ज्यांनी चांगलं परफॉर्मन्स दिलेला आहे स्टाफमध्ये त्यांना आम्ही अवॉर्ड पण देतो. अरे वा, म्हणजे पूर्ण लोकांना एक कुटुंबासारखं हा, ठेवलेलं सांभाळता आहे. तुम्ही. आणि शोभिवंत म्हणण्यापेक्षा नीटनेटकं ठेवून असं व्यवस्थित जे असतं एक आर्किटेक्चर सारखं, तो सुद्धा गुण सगळीकडे दिसून पडतो की नाही हे इथंच पाहिजे, असं व्यवस्थित पाहिजे. तो हा, एक खूप छान वाटलं मला. मला डेकोरेशन डिझायनिंगची पण आवड आहे. ते खरोखर छान वाटलं. वाटलं नाही मला मी एका एवढ्या मोठ्या कंपनीच्या डायरेक्टरशी बोलते. एक म्हणणं आहे म्हणजे डाऊन टू अर्थ, अशा ह्या डाऊन टू अर्थ असलेल्या नीलिमाताई माडगूळकर. खूप सहजतेने त्यांनी पूर्ण कंपनी दाखवली मला, सगळं समजावून सांगितलं. फिल्टर कसं होते, कसं लेबलिंग होते, पॅकिंग कसं होतं, सगळं सांगितलं. आणि ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला सुद्धा खूप आनंद झाला. ही 51वी मुलाखत नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवताना जो आनंद होईल तो खरंच द्विगुणित. तुम्ही जेव्हा त्यावर कॉमेंट, लाईक्स कराल तेव्हा तो आणखी द्विगुणित होईल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.